आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ चंचला कोंद्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर संभाषण करावं. माननीय सौ चंचला कोंद्रे. नमस्कार. राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झालेले यशवंतांचा सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री राजेंद्र नर्वेकर, उपसचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र राज्य, तसेच माननीय श्री डॉक्टर संजय कुमार भोसले, DDR प्रकाशक रूपी कोऑपरेटिव्ह बँक पुणे आणि सहसंचालक अर्थ साखर आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, तसेच ज्यांच्या माध्यमातून हा मोठा कार्यक्रम घेण्यात आला ते युनिक अकॅडमी आणि त्यांचे सर्व टीम, श्री मल्हार पाटील सर, श्री तुकाराम जाधव सर, श्री मनोहर भोळे सर, या ठिकाणी ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम करण्यात आला ते सर्वच विद्यार्थी, त्यांचे पालकवर्ग आणि सर्व मार्गदर्शक बंधू भगिनी, पत्रकार, आपणा सर्वांना पुणे शहराचे प्रथम नागरिक म्हणून आपणा सर्वांना मनपूर्वक नमस्कार करते. आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. युनिक अकॅडमी सुरू होऊन खरं तर 5-6 वर्ष झाली, पण या 5-6 वर्षाच्या कालावधीतच या अकॅडमीने एक गरुड झेप घेतली आणि ही केवळ अकॅडमी नसून एक मोठी चळवळ निर्माण झाली. वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात युनिक अकॅडमीचे क्लासेस चालू आहेत आणि त्या ठिकाणी कार्यरत असणारी त्यांची सर्व टीम इतक्या सुंदर पद्धतीने मुलांना मार्गदर्शन करते की वेगवेगळ्या शहरांमधून विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत. खरं तर आत्तापर्यंतचे सगळे सत्कार बघून मनाला नक्कीच खूप आनंद झाला की त्यांच्या अघात प्रयत्नानंतर, पराकाष्ठेनंतर मिळालेलं यश आणि त्यावेळी दिसणारा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्याच काय पण त्यांच्या आईवडिलांच्या, त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो टिपण्यासारखा होता. खूप कष्ट घेऊन ही पदवी मिळते, सहजासहजी मिळत नाही आणि हे कष्ट घेण्यासाठी जवळजवळ 10-10 वर्ष सुद्धा काही जण आपल्या आयुष्याचे घालवतात. भोळे सरांनी जे पुस्तक काढलेले अटेन्शन प्लीज, या पुस्तकातल्या 4ही महान युवतींचं म्हणेन मी मनोगत वाचले आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं पहिलं पुस्तकही अतिशय सुंदर होतं आणि त्याहून मी म्हणेन आत्ताचं पुस्तक मला फार लोभसवान वाटलं, कारण मी सुद्धा एक महिला आहे आणि अभिमान वाटतो की आत्ता पण मी शेजारी बसल्या बसल्या नर्वेकर सरांना आणि भोसले सरांना म्हणत होते की मुलींची संख्या पण जरा जास्त असते, कारण मुली जास्त सक्षम, संयमी आणि सहजपणे स्वतःचं अटेन्शन चांगल्या पद्धतीने अभ्यासावर केंद्रित करून अभ्यास करून यश मिळवत असतात. तर माझ्या सर्व बंधूंना पण मी विनंती करते, इथून पुढे भगिनींना आमच्या सहकार्य कायमच करत राहा. साहेबांनी आता सांगितलं ठराविक पर्सेंटेज महिलांना आरक्षण दिले गेले. हळूच म्हटलं काय, त्यामुळे तुम्हाला अडचण व्हायला लागली का? सरांना हळूच हसायला पण आलं. विनोदाचा भाग सोडा, परंतु खरंच हॅट्स ऑफ की तुम्ही 10-10 वर्ष यात सातत्याने, संयमीपणे, खूप चांगला प्रयत्न करून एवढं चांगलं यश मिळवत आहे. एखादी ग्रॅज्युएशनची डिग्री घेणं खूप सहज सोपं आहे. 1-2 वर्ष अभ्यास केला आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकतात. त्याला परिसीमा आहे, अभ्यासाची पद्धत ठरलेली आहे, अभ्यासात पुस्तक कालमर्यादा ठरलेली आहे, अभ्यासक्रम मर्यादा ठरलेली आहे. परंतु ही स्पर्धा परीक्षांची अभ्यासाची पद्धत की पूर्ण जगव्यापी अभ्यास तुम्ही करताय, जगव्यापी नॉलेज तुम्ही मिळवताय. मलाही कधी कधी वाटतं आपण कोणत्या कोपऱ्यात आहोत कळत नाही,
कारण आता समोर बसलेला हा अखंड सागर एवढ्या ज्ञान सागरात डुबलाय. MPSC UPSCचा अभ्यास करतायत. आम्ही कदाचितच फक्त ती पुस्तकं पाहिली असतील, मी कधी त्या वाटेला गेले नाही. कारण विनोदाचा भाग नाही. मी MA इंग्लिश केलं आणि त्याच्यानंतर साहजिकच कुटुंब जबाबदारीनंतर 15 वर्षाच्या कालावधीनंतर आज महापौर झाले. प्रत्येकाचं कुठं ना कुठं कदाचित महापौर पद मिळायचं असेल, त्यामुळे मी या क्षेत्रात प्रशासकीय क्षेत्रात गेले नाही, समाजसेवेतून प्रशासनात आले. तर समाजसेवा करायची असेल तर प्रशासन हे एक उत्तम साधन आहे. आणि तुम्ही सुंदर उत्तम प्रशासक व्हा, पण त्याचबरोबर एक चांगलं व्यक्ती व्हा. प्रशासन चालवायचं असेल तर प्रामाणिकपणे शिस्तीत चालवलं हवं. शिस्तबद्ध पद्धतीने कायद्यातून लोकांना बांधील करून आपण समाजाची सेवा केली पाहिजे. समाजसेवा करण्याचं प्रत्येकाचं ध्येय असतं, प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते. राजकर्ते सुद्धा समाजसेवा करतात. राजकर्ते फक्त राजकारणच करतात असं नाही. तर मी सुद्धा एक समाजसेवा, एक सामाजिक बांधिलकी म्हणून या पदावर आल्यानंतर आपणही विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं ह्या मनोधैर्याने वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. आणि त्यात स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला वर्षभराची राबवण्याची सुरुवात केली. त्यात पहिलंच अभिनय कुंभार IRS यांचं व्याख्यान घेतलं. त्या व्याख्यानमालेला आपल्यासारख्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आपण पुस्तकातून नॉलेज घेतो, अकॅडमीत आपले क्लास असतात, रोजचे रोज लेक्चर मिळतं, परंतु त्यातूनही आपल्याला कुठंतरी मॉरल सपोर्ट, एक सुंदर दिशा पाहिजे असते, एक आधार पाहिजे असतो. आणि एक आपल्यासमोर असं व्यक्तिमत्व आलं आणि त्यांच्या आयुष्याचा चित्रपट आपण ऐकल्यानंतर नक्कीच आपल्याला त्याच्यातून स्फूर्ती मिळते. आणि हे स्फूर्ती देण्याचं काम मी या व्याख्यानमालेत वेगवेगळे वक्ते बोलवून नक्कीच करत आहे. आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना आपल्या देशाचं पुढचं भवितव्य घडवणारे हे युवक युवती ही पिढी आहे आणि या पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळावं या भावनेतून हे वेगवेगळे उपक्रम घेते. आता डिसेंबरमध्ये झालेले अभिनय कुंभाराचं व्याख्यान, त्यांच्यानंतर निळकंठ आव्हाड साहेब, ज्ञानेश्वर मुळे साहेब यांच्यासारखे दिग्गज व्यक्ती आपल्या शहरातील विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करण्यासाठी, अवेअरनेस निर्माण करण्यासाठी मी बोलवित आहे. आणि नक्कीच या सर्वांमध्ये आपली साथ मला अवश्य मिळेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करते. त्याचबरोबर मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना विठ्ठल कामत सरांचं व्याख्यान मी गेल्या आठवड्यात आयोजित केलं. ते बालगंधर्व कलादालनात होतं. ते पूर्ण कलादालन पूर्ण भरून गेलं होतं की एवढा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मनाला आनंद वाटतो की आजकालची युवा पिढी एवढी जागरूक आहे, एवढी कॉन्शियस आहे की त्यांनाही आपल्याला मिळणारं नॉलेज जास्तीत जास्त मिळवावं या हेतूने कुठेही कोणतेही अकॅडमिक प्रोग्राम असतील त्या ठिकाणी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तुम्हा सर्वांचं खरंच आभार मानते आणि अभिनंदनही करते की पहिलं जसं एज्युकेशनला महत्त्व होतं त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं आता एज्युकेशनला महत्त्व प्राप्त झाले. कारण असं म्हटलं जातं की शिकाल तर टिकाल, वाचाल तर वाचाल. म्हणून कायम शिक्षण हे कधीही वाया जात नाही. आपले स्वतःचं व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी, प्रतिमा समाजात आपली चांगली बनवण्यासाठी माणसाने शिकलंच पाहिजे. कारण शिक्षणाने नक्कीच आपल्या बुद्धीच्या विकासाबरोबर व्यक्तिमत्वाचाही विकास घडतो. आतापर्यंत यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि यश अपयश आयुष्यात होतच असतं. मग त्यात परीक्षा असतील, आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी असतील, प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत यश अपयश हे असतंच. पण तरी आपण खचून जायचं नाही. जसं मुंगी वर चढताना साखरेचा दाणा घेऊन जात असते
तिच्या तोंडातून सुटतो, परत ती खाली पडते, परत ती वर चढते. ही गोष्ट आपल्याला लहानपणापासून शिकवत आलेत. ही आपण पाहत आलोय. मग त्या मुंगीसारखं आपलं आयुष्य कायम सातत्याने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि स्वामी विवेकानंदांनी म्हटले की आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली. आत्मविश्वास आपल्या मनात असला पाहिजे. या आत्मविश्वासाच्या जोरावर, या सातत्याच्या जोरावर आणि मनाच्या संयमीपणावर आपण जग जिंकू शकतो, दुसऱ्याचं मन जिंकू शकतो. एवढंच या प्रसंगी आपल्या सर्वांना सांगू इच्छिते. आणि तुमचा आत्मविश्वास कायम जागा ठेवा. तुमचे प्रयत्न यात सातत्य ठेवा. आणि तुम्ही कायम कोणताही विचार करताना, कोणताही निर्णय घेताना अगदी संयमीपणाने घ्या. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सूचित करू इच्छिते. तुम्हा सर्वांना तुमच्या भावी आयुष्यासाठी सर्व पुणेकरांच्या वतीने मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅम.